नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की या ज्या बेसिक जॉमेट्रिक कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये एक अजून महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे पॉच्युलेट्स आणि थेरम्स. तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आपण आधी समजून घेऊ की पॉच्युलेट्स नेमकं कोणाला म्हणायचं आणि थेरम्स नेमकं कोणाला म्हणायचं. तर या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे तो असा की असे काही स्टेटमेंट असतात की ज्यांना प्रूव्ह करण्याची आवश्यकता नसते, त्यांना पॉच्युलेट्स असं म्हणतात. आणि असे काही स्टेटमेंट असतात की त्यांना प्रूव्ह करावं लागतं, त्यांना थेरम्स म्हणतात. म्हणजे पॉच्युलेट जे असतात ते सेंटेन्स किंवा ते स्टेटमेंट which are accepted by all and call them postulates. म्हणजे असे स्टेटमेंट असतात की जे सर्वांनी मान्य केलेले असतात, ग्राह्य धरलेले असतात, त्यांना पॉच्युलेट असं म्हणतात. त्यांना सिद्ध करण्याची गरज नसते. परंतु काही असे स्टेटमेंट असतात की प्रूव्ह लॉजिकली त्यांना प्रूव्ह करावं लागतं, तर त्यांना थेरम असं म्हणतात. आता पॉच्युलेट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात यासाठी युक्लिड हे जे भूमितीतज्ञ होऊन गेले तर त्यांनी काही पॉच्युलेट्स सांगितले. त्यातले काही पॉच्युलेट्स आपण बघूया. हे फर्स्ट नंबर, देअर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉईंट. म्हणजे एका पॉईंटमधून आपण असंख्य लाईन या काढू शकतो एकाच पॉईंटमधून. हे बघा, तर यालाही काही प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही, नुसतं आकृती काढून पण आपल्याला समजतं की एका पॉईंटमधून असंख्य रेषा जातात. तर नेक्स्ट पॉच्युलेट्स आहे, देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स. दोन पॉईंट्स आपल्याला दिलेले असतील, जसे एक पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. तर या दोन पॉईंटमधून एक आणि एकच रेषा जाते, दुसरी कुठली रेषा जाणार नाही, एकच रेषा जाते. हे सेकंड पॉच्युलेट्स होतं. थर्ड बघूया आपण, अ सर्कल इज ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. म्हणजे दिलेल्या रेडियसचं जे सर्कल आहे तर ते आपण रेडियस घेऊन, समजा या ठिकाणी आपण पॉईंट घेतला तर इथे जी रेडियस दिली असेल तेवढ्या रेडियसचं आपण या ठिकाणी सर्कल इथे काढू शकतो. तर कुठे इथे काढू शकतो. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट. चौथं आहे, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ ईच अदर. प्रत्येक राईट अँगल कॉन्ग्रंट असतात. का? तर कारण सर्व राईट अँगल हे 90 डिग्रीचे असतात. नंतर फिफ्थ नंबरचा आहे, इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साईड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट ईच अदर. म्हणजे समजा दोन लाईन्स असतील की ज्या एकमेकांना पॅरलल नसतील आणि त्या लाईन्समध्ये इंटेरियर अँगल्सची जी पेअर असते, आता समजा हे आणि हे दोन इंटेरियर अँगलच्या पेअर आहेत, तर या जर सप्लिमेंटरी नसतील किंवा लेस दॅन टू राईट अँगल म्हणजे 180पेक्षा कमी असतील, या दोघांची बेरीज 180पेक्षा जर कमी असेल तर हे ज्या बाजूला कमी असतं त्या बाजूला या दोघं लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतील. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राईट साईडला ही लाईन पुढे गेल्यानंतर आणि ही सेकंड लाईन पण पुढे गेल्यानंतर एकमेकांना इंटरसेक्ट होतील. का? तर या इथे असणारे हे दोघं जे इंटेरियर अँगल आहेत याचं आणि याचं मेजर हे 180पेक्षा कमी असेल. ज्या बाजूला कमी असेल त्या बाजूला, आणि ज्या बाजूला जास्त असेल, आता दुसरी इंटेरियर पेअर आपण बघितली तर ही आणि सेकंड, तर हे दोघं जे अँगल आहेत यांचं जे मेजर येईल ते 180पेक्षा जास्त असेल. तर या म्हणजे लेफ्ट साईडला या इंटरसेक्ट होणार नाहीत, परंतु दोघं लाईनी राईट साईडला या इंटरसेक्ट होतील. तसं हे पॉच्युलेट्स आहेत. तर यांना प्रूव्ह करण्याची आवश्यकता नसते, नुसतं आकृतीच्या साहाय्याने सुद्धा आपण हे दाखवू शकतो किंवा आपल्याला ते समजतं. आणि काही असे स्टेटमेंट असतात की ज्यांना प्रूव्ह करावं लागतं, त्यांना थेरम्स असं म्हणतात. आता थेरम्स जेव्हा आपण प्रूव्ह करतो तर ते थेरम
लॉजिकली आर्ग्युमेंट आपण करतो तर ते जे असतं त्या आर्ग्युमेंटला प्रूफ असं म्हणतात. त्यानंतर थेरममध्ये 2 पार्ट असतात. तो म्हणजे एक असतो गिवन पार्ट आणि सेकंड असतो द पार्ट टू बी प्रूव्ड. म्हणजे एक पार्ट असा असतो की ज्याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे ते असतं, त्याला गिवन पार्ट म्हणतात. आणि दुसरा पार्ट असा असतो की आपल्याला काय तिथे सिद्ध करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे, तर तो सेकंड पार्ट असतो द पार्ट टू बी प्रूव्ह. असे हे 2 पार्ट असतात. पुन्हा थेरमचे 2 टाईप असतात प्रूव्ह करण्याचे. तर त्याचं प्रूफ हे आपण डायरेक्टली पण करू शकतो किंवा इनडायरेक्टली पण करू शकतो. तर काही थेरम हे असे असतात की ते डायरेक्ट प्रूव्ह होतात आणि काही थेरम असे असतात की ते इनडायरेक्ट प्रूव्ह होतात. तर डायरेक्ट प्रूव्ह कसं असतं आणि इनडायरेक्ट प्रूव्ह कसं असतं, तर ते आपण प्रत्यक्ष उदाहरणं किंवा थेरम जेव्हा आपण सॉल्व करू त्यावेळी आपल्या त्या लक्षात येईल. तर त्यासाठी एक थेरम बघूया. थेरम आहे द ऑपोजिट angles formed by two intersecting lines are of equal measures. म्हणजे 2 इंटरसेक्टिंग लाईनमुळे तयार होणारे जे ऑपोजिट अँगल्स आहेत, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, तर ते सप्लिमेंटरी असतात. द ऑपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे ते इक्वल मेजर असतात, कॉन्ग्रंट असतात. तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गिवन पार्ट काय आहे की द ऑपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे 2 इंटरसेक्टिंग लाईन्समुळे, या 2 इंटरसेक्टिंग लाईन आहेत त्यांच्यामुळे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल फॉर्म झालेले आहेत. आणि पुढचा पार्ट काय आहे, आर इक्वल मेजर. म्हणजे ते इक्वल मापाचे आहेत किंवा कॉन्ग्रंट आहेत. तर कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे ते प्रूव्ह आहे. आणि या 2 इंटरसेक्टिंग लाईन दिलेल्या आहे, हे गिवन आहे. मग बघा गिवनमध्ये आहे लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ सच दॅट ए डॅश ओ डॅश बी. तर याला वाचताना पॉईंट ओ बिटवीन ए अँड बी असं वाचतात आणि सेकंडला वाचताना पॉईंट ओ बिटवीन सी अँड डी. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा ओ पॉईंट आहे, ही ए बी लाईन आहे, ही सी डी लाईन आहे आणि हे दोघं एकमेकांना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहेत. आणि प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की अँगल ए ओ सी आणि बी ओ डी. ए ओ सी म्हणजे हा वरचा अँगल ए ओ सी आणि सेकंड अँगल आहे बी ओ डी. बी ओ डी म्हणजे हा अँगल. तर हे दोघं जे अँगल आहेत, म्हणजे हे दोघं व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, तर यांना आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचं आहे. आणि सेकंड आहे अजून अँगल बी ओ सी कॉन्ग्रंट अँगल ए ओ डी. तर यांनासुद्धा व्हर्टिकली अँगललासुद्धा आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचं आहे. हा इकडचं आहे, हे दोघं अँगल हे पण कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आता हे कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आपण जे दिलेलं आहे तिथून प्रूफपर्यंत जाण्यासाठी जे काही लिहू तर त्याला प्रूफ असं म्हणतात. तर ते प्रूफ आता बघूया. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी याचं जे मेजर आपण घेतलं, ए ओ सी बघा, हा ए ओ सी हा एवढा अँगल आणि बी ओ सी हा इकडचा अँगल. तर या दोघं अँगलचं जर मेजर आपण केलं तर यांची सम 180 येईल. का तर ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. हे दोघं एकाच लाईनीवर तयार झालेले अँगल आहेत, म्हणजे लिनियर पेअर आहेत, म्हणून त्यांची सम जी येईल ती 180 येईल. नंतर सेकंडमध्ये आपण पाहिलं की पुन्हा बी ओ सी आणि बी ओ डी हे दोघं अँगल जे आहेत, या अँगलची जर आपण सम केली दोघांची तर ती सुद्धा 180 येईल. तर हे फर्स्ट आणि सेकंड आपल्याला मिळालं. आता आपण काय करू, फर्स्ट आणि सेकंडची आर एच एस जर पाहिली तर ती सेम आहे, 180 सेम असल्यामुळे आपण त्यांची एल एच एस सुद्धा सेम करू शकतो. आर एच एस सेम आहे म्हणून इथे काय झालं की फ्रॉम 1 and 2 अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी. म्हणजे फर्स्ट अँड सेकंडची एल एच एस आपण सेम दाखवली. का तर फर्स्ट अँड सेकंडवरून.
मग या ठिकाणी काय झालं की BOC अँगल हा सेम आहे, तो BOC इकडे राईट साईडला जाताना मायनस होईल, म्हणजे ते दोघं कॅन्सल होतील. तर जे शिल्लक राहिलं तो म्हणजे अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD, आणि अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD हे शिल्लक राहील. का तर BOC कॅन्सल झाला म्हणून. एलिमिनेटिंग अँगल BOC. बघा पुढे रिझन दिलं आहे. तर AOC आणि BOD हे कॉंग्रंट दाखवले आपण. AOC आणि BOD हे दोघं कॉंग्रंट दाखवले. आणि सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल BOC कॉंग्रंट अँगल AOD. तर हे जे आहेत दोघं अँगल हे सुद्धा आपण याच पद्धतीने कॉंग्रंट दाखवू शकतो, पण ते कॉंग्रंट दाखवण्याची आवश्यकता नाही आहे. दुसरं आहे इनडायरेक्ट प्रूफ. आता इनडायरेक्ट प्रूफ जे असतं तर त्याच्यामध्ये असं असतं की जे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं तर ते ते निगेटिव्ह आपल्याला डिटरमाइन करायचं असतं. आता कसं बघा, स्टेटमेंट आहे अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजे 2पेक्षा मोठा असणारा जो प्राईम नंबर असतो तो ऑड असतो. मग याचं कंडिशनल स्टेटमेंट काय येईल का इफ P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. म्हणजे 2पेक्षा मोठा असणारा प्राईम नंबर म्हणजे तो P आहे आणि तो कसा आहे तर तो ऑड आहे. तर गिवन काय येईल P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 दॅट इज 1 अँड P आर ऑनली डिव्हिजन ऑफ P. म्हणजे 2पेक्षा ग्रेटर असणारा जो नंबर आहे तर तो आपण P मानला. मग Pला 2च डिव्हिजर असतील. 2 डिव्हिजर म्हणजे कोणता तर 1 असेल आणि सेकंड डिव्हिजर हा स्वतः तोच म्हणजे P असेल. असे हे 2च डिव्हिजर असतील. तर हे गिवन असेल. आणि प्रूफ काय करायचं आहे आपल्याला, सिद्ध काय करायचं आहे की P इज ॲन ऑड नंबर. P हा ऑड नंबर आहे. मग प्रूफ लिहित असताना लेट अस सपोज दॅट P इज नॉट ॲन ऑड नंबर. म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं ना ते नाही आहे असं म्हणून आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. आता आपल्याला इथे काय दाखवायचं आहे की P हा 2पेक्षा मोठा असणारा प्राईम नंबर आहे आणि तो ऑड नंबर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे आपण असं मानू की P इज नॉट ऑड नंबर. तो ऑड नंबरच नाही आहे. म्हणजे जे आपल्याला दाखवायचं असतं ते नाही आहे असं म्हणून आपल्याला ते प्रूव्ह करावं लागतं. तर याला इनडायरेक्ट प्रूव्ह म्हणतात. मग हा ऑड नंबर नाही आहे, मग आपण असं समजू की P इज ॲन इवन नंबर. ऑड नाही म्हणजेच तो इवन आहे. बरं इवन आहे, मग इवन नंबरला जे असतात डिव्हिजर ऑफ P इज 2. म्हणजे 2 हा Pचा डिव्हिजर येईल. पण गिवन जर आपण पाहिलं तर बट इट इज गिवन दॅट P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 आणि P हा प्राईम नंबर आहे असं दिलेलं आहे. मग प्राईम नंबर असल्यामुळे 1 अँड P आर द ऑनली डिव्हिजर ऑफ P. म्हणजे Pला फक्त 2च डिव्हिजर असतील 1 आणि P. मग स्टेटमेंट 1 अँड 2 आर कॉन्ट्रॅडिक्टरी. म्हणजे इथे काय दिसतं आहे की आपण जर त्याला इवन नंबर मानला तर मग त्याचा डिव्हिजर हा 2 येतो. पण गिवनमध्ये काय दिलेलं आहे की त्याला 2 हा डिव्हिजर नाही आहे, त्याला फक्त डिव्हिजर जे आहे तो 1 आणि P हे 2च डिव्हिजर आहेत. आणि जर त्याला इवन मानलं तर त्याला 2 हा सुद्धा डिव्हिजर येतो, परंतु 2 हा त्याचा डिव्हिजर नाही आहे. म्हणजेच आपण जे मानलेलं आहे ते कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे विसंगत आहे, चुकीचं आहे. देअरफॉर द ॲझ्युम्शन दॅट P इज नॉट ऑड इज फॉल्स. म्हणजे आपण जे मानलेलं होतं की तो ऑड नंबर नाही तर हे चुकीचं आहे. धिस प्रूव्ह दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजे 2पेक्षा मोठा असणारा जो प्राईम नंबर असतो तो ऑडच असतो. तर अशा प्रकारे हे इनडायरेक्ट प्रूव्ह असतं. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं असेल ते नाहीच आहे असं समजून आपण ते सिद्ध करायचं असतं. तर अशा प्रकारे हे थेरम जे असतात तर याचे 2 प्रूफ असतात, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक इनडायरेक्ट प्रूफ. तर पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला हे थेरम शिकायला आहेत. तर ते जेव्हा आपण बघू तर त्यावेळी आपल्याला याचा डिटेल अभ्यास येईल की कशा पद्धतीने आपल्याला थेरम हे प्रूव्ह करायचे असतात. तर आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बरेच स्टेटमेंट दिलेले आहेत
आता बऱ्याचशा प्रॉपर्टीज आपल्यासुद्धा पाठ आहेत, ट्रँगलच्या प्रॉपर्टीज आहेत, क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज आहेत. तर त्या प्रॉपर्टीज लिहून तुम्ही घरी सराव करा आणि त्याचे स्टेटमेंट इफ देन फॉर्ममध्ये लिहा. पुन्हा लिहिलेलं जे स्टेटमेंट असेल त्याचं कन्व्हर्स लिहा उलट करून. गिवनचं प्रूव्ह करा, प्रूव्हचं गिवन करा, म्हणजे कन्व्हर्स स्टेटमेंट. तर अशा प्रकारे घरी तुम्ही वेगवेगळे स्टेटमेंट घेऊन प्रॅक्टिस करू शकतात. तर ते तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद.